गुड इव्हनिंग मित्रांनो. स्पर्धा परीक्षा आणि पोलीस भरती या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. काल आपण एक स्टोरी पाहिली, कोणत्या नदीची? दक्षिण पूर्णा नदीची. तुम्हाला आवडली असेल तर नक्की तुम्ही कमेंट करा. आणि आज आपण पाहूया दोन नद्यांच्या स्टोरी आहे. एक आहे पैनगंगा नदी आणि दुसरी आहे वर्धा नदी. लक्षात ठेवण्यासाठी खूप कठीण जातात यासाठी मी स्टोऱ्या बनवलेल्या आहेत. नक्की बघा, वारंवार बघा, तुम्ही दुसऱ्यांना सांगा, जेणेकरून तुमच्या लक्षात राहील. ठीक आहे. तर पुढची नदी आहे, तिचं नाव आहे पैनगंगा. नदीचं नाव आहे पैनगंगा. ओके. पैनगंगा नदी हिचा सुद्धा उगम कुठे होतो? अजिंठा डोंगरमध्ये उगम होतो, अजिंठा या डोंगरामध्ये. तर स्टोरी अशी आहे, पैनगंगा ही नदी, या पैनगंगाच्या मुलीचं नाव असतं आरणा. नाव आहे मुलीचं आरणा. तर आरणा काही शाळेत गेलेली नाही, तिचं काही शिक्षण झालेलं नाही, म्हणून ही आरणा असते अडाणी. शिकली नाही म्हणून आहे, कशी आहे? अडाणी. तर काय होतं, तिच्या परिसरामध्ये घराच्या आजूबाजूला एक येतो वाघ. वाघ येतो आणि हा वाघ काय करतो? खून सांडतो. हिंदीमध्ये रक्ताला खून बोलतात. काय सांडतो? खून सांडतो. आता अरणा आहे अडाणी, तिला समजत नाही खून कसं करायचं, काय करायचं, खून जाणार कसं, म्हणून ही काय करते? खून पुसते. पण आता हे खून पुसून जाणार आहे का? नाही. मग पैनगंगा तिच्या आई तिला काय बोलते? धुवून टाक. म्हणजे कया धू. ठीक आहे. एवढ्या आहेत पैनगंगेच्या उपनद्या. तर बघा, पहिली नदी कोणती आहे? पैनगंगा. तिची मुलगी कोण? अरणा. अरणा शाळेत गेले का? नाही गेले. मग ती कशी आहे? अडाणी आहे. मग नदीचं नाव आहे अडाण. ठीक आहे. तिच्या परिसरात कोण येतो? वाघ. म्हणजे नदीचं नाव आहे वाघाडी. मग वाघ काय करतो? खून सांडतो, म्हणजे रक्त सांडतो. हे अडाणी. खून पुसून जातं का? नाही. ती काय करते? मग पुसते. मग आई काय बोलते? काय करते? धुवून टाक. म्हणजे कया धो. ठीक आहे, समजलं? ही आहे पैनगंगा नदी. आता पुढे जाऊया. तर पुढची नदी आहे, तिचं नाव आहे वर्धा नदी. नदीचं नाव काय आहे? वर्धा. वर्धा नदी माहिती आहे आपल्याला, विदर्भातील आहे. बैतूल जिल्ह्यामध्ये तिचा उगम होतो. बैतूल जिल्हा कुठे आहे? बैतूल जिल्हा आहे मध्य प्रदेशमध्ये. तिकडे तिचा उगम होतो. आणि ही नदी कशी वाहते? उत्तर ते दक्षिण वाहते. उत्तर ते दक्षिणीची दिशा आहे. ठीक आहे. तर काय होतं, आता वर्धा कुठे आलं? वर्धा म्हणजे विदर्भामध्ये आलं. वर्धा नदी आहे कुठे? वर्धा नदी आहे विदर्भामध्ये. तर काय होतं, या वर्धा नदीची एक मुलगी आहे, तिचं नाव आहे वेमला. तिचं नाव काय आहे? वेमला. तर वेमला आहे कुठची? विदर्भाची. वेमला आहे विदर्भाची, पण कदाचित राहते पुण्याला किंवा मुंबई सारख्या शहरामध्ये. मग ही निघाली विदर्भाला जायला. तर जाताना आता काही चालत थोडी जाऊ शकतो. ती कशाला निघाली? कार घेऊन निघाली. बघा, वेमला कुठची आहे? विदर्भाची. वेमला कोणाची मुलगी? वर्धाची. कशाने निघाली? कारने. तर कारने निघाली असं तर विदर्भात ऊन जास्त आहे. मग ती काय पिते? नीरा. तुम्हाला माहिती असेल हायवेला नीरा मिळतो. तर ती काय पिते? नीरा पिते. नीरा एक थंड पेय आहे. नीरा पिल्यानंतर ती निघते. पुढे निघाल्यानंतर काय होतं, तिच्या रस्त्यामध्ये येतो एक नंदीबैल येतो. नंदीबैल आल्यामुळे तिने काय टाकलं? कारला टर्न मारला. कारला टर्न मारल्यानंतर पुढे होते एक झाड, बोरीचं झाड. ती कार जाऊन ठोकते बोरीच्या झाडाला. बोरीच्या झाडाला ठोकल्यानंतर ती पडते कशात? इरीत. म्हणजे विहिरीत. इर ई. समजते स्टोरी? तर बघा, वर्धा एक असते वर्धा. वर्धाची पोर कोण? वेमला. ठीक आहे. वेमला कुठची आहे? विदर्भातली. मग विदर्भात राहते का? विदर्भात नाही, ती सध्या कुठे राहते? शहरामध्ये राहते. मग विदर्भात कशाने जाते? कारने. ठीक आहे. कारने जाता जाता ऊन जास्त आहे, मग काय पिते? नीरा पिते, म्हणजे निरगुडा. नीरा पिल्यानंतर मग रस्त्यात जाताना रस्त्यावर कोण येतो? नंदीबैल, म्हणजे नंद नदी. मग नंदीबैल आल्यानंतर ती कारला टर्न मारते. मग कोणत्या झाडाला ठोकते? बोरीच्या. मग कार पडते कशात? इरीत, म्हणजे विहिरीत. इर ई. अशा प्रकारे आहेत वर्धा नदीच्या उपनद्या. एकला दोन स्टोऱ्या सांगितल्या. एक आहे पैनगंगा. पैनगंगेची मुलगी कोण? आराणी. अरणा. अरणा शिकले का? नाही. ती कशी आहे? अडाणी. आवारात कोण येतो? वाघ. वाघ काय करतो? रक्त सांडतो, म्हणजे खून सांडतो. ही अडाणी काय करते? पुसते. मग मम्मी काय बोलते? धुवून टाक. काय या? धुवून. झाली वैनगंगा नदी. ही कोणती आहे? वर्धा. ठीक आहे. वर्धाची मुलगी कोण? वेमला. वेमला कुठची आहे? विदर्भातली.
मग ती विदर्भात कशाने जाते? कारने. रस्त्यात काय पिते? मीरा. नदीचं नाव आहे निरगुडा. मीरा पिते. मीरा पिल्यानंतर रस्त्यात कोण येतो आडवा? नंदी बैल. मग कार कशाला ठोकते? बोरीच्या झाडाला. आणि पडते कशात? विहिरीत. ई र ई. या आहेत वर्धा नदीच्या उपनद्या. या आहेत पैनगंगा नदीच्या उपनद्या. काल पाहिल्या आपण दक्षिण पूर्णाच्या उपनद्या. ठीक आहे. दक्षिण पूर्णाची काय स्टोरी होती? कोण होती? एक होती कोण? अंजना. एक होती अंजना. अंजना काय करत होती? खेळत होती. बरोबर आहे. खेळता खेळता क्या हो गया? वो गिर गई. मतलब गिरजा. मग तिला काय भरलं? कापर भरलं. मग तिचं नाव कापरा. मग तिने काय पिलं? दूध. म्हणजे दूध ना. ठीक आहे. अंजना, खेळणा, गिरिजा, कापरा, दूधना या आहेत दक्षिण पूर्णाच्या पैनगंगेच्या आरणा, अडाण, वाघाडी, कुणी, पूस आणि कयाधो. आणि वर्धा ज्या आहेत वेमला, विदर्भात जाते, कारणी जाते, नीरा पिते, आडवा रस्त्यात नंदीबैल येतो, बोरीच्या झाडाला कार ठोकते आणि पडते इरीत. इर ई. अशा प्रकारे 3 स्टोऱ्या पाहिल्या. अजून पुढे स्टोऱ्या आहेत वैनगंगेच्या. तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करा. माझ्याकडे वैनगंगा, गोदावरी सगळ्या स्टोऱ्या आहेत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू.